बातमी युद्धाची आहे. युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. इराणला तडजोड किंवा करार करण्याची तीव्र इच्छा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं आता युद्ध जवळपास संपल्याची आंतरराष्ट्रीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर इराणला युद्ध नको, संवाद हवा. इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी हे वक्तव्य केले. इराण या संघर्षात शरणागती पत्करणार नाही असंही पेझेश्कियान यांनी म्हटलंय. संवादातून संघर्ष थांबला तरच होकार देऊ. आमचा देश युद्धाच्या शोधात नसून संवादासाठी उत्सुक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी म्हटलंय. अमेरिकेने आपली इच्छा लादण्याचा किंवा इराणला शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास तो अपयशी ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आगामी काळात अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक संबंधाच्या दृष्टीनं हे विधान महत्त्वाचं मानलं जातं. अमेरिका आणि इराण यांच्यातील आखाती युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानात झालेल्या पहिल्या शांतता चर्चेला अपयशी ठरल्यानंतर दोन्ही देशाच्या शिष्टमंडळांनी या आठवड्यात दुसऱ्या फेरीसाठी चर्चा सुरू केली आहे. इराण आणि अमेरिका शिष्टमंडळ शुक्रवार ते रविवार दरम्यान इस्लामाबादला परत येऊ शकतात. आम्ही अगदी सोपा आणि अंतिम प्रस्ताव आणल्याचं जेडी व्हान्स म्हणाले. इराणनं प्रस्ताव नाकारल्यास त्याचे परिणाम इराणसाठी अधिक गंभीर असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. आर्थिक कोंडीत फसलेला पाकिस्तान आता नव्या वादात सापडला. इराण अमेरिकेला बोलावलं पण हॉटेलचं बिल मात्र भरलं नाहीये. पाकिस्तानातील सेरेना हॉटेलमध्ये केलेलं इराण अमेरिका चर्चेचं आयोजन आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सेरेना हॉटेलची थकबाकी भरण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरलाय. अमेरिकन इराणी पाहुणचाराचं हॉटेल बिल थकवल्याची चर्चा आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान समोर आता एका नव्या वादानं तोंड वर काढलं. 11 एप्रिलला इस्लामाबादमधील प्रसिद्ध सेरेना हॉटेलमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील महत्त्वाची राजनैतिक चर्चा पार पडली. मात्र या आंतरराष्ट्रीय बैठकीनंतर हॉटेलची थकबाकी भरण्यास पाकिस्तान अपयशी ठरल्याचं वृत्त समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली. तर बातमी इराणची आहे. अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराणी जहाज होर्मुझमधून रवाना झालं. इराणी सुपर टँकर जहाज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून इराणकडे रवाना झालंय. अमेरिकेने घातलेले कडक निर्बंध इराणनं धुडकावलेत. इराणच्या इमाम खोमेनी बंदराच्या दिशेनं जहाज दाखल होणार आहे. ते जहाज व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर श्रेणीतील असून यामध्ये सुमारे 20 लाख बॅरल कच्चं तेल वाहून नेण्याची क्षमता आहे. अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीवर आणि त्यांच्या टँकर्सवर निर्बंध लादलेले असताना या जहाजानं आपला प्रवास पूर्ण केला आहे. तर दुसरीकडे इटली आणि अमेरिकेचे संबंध चिघळले गेलेत. मेलोनी आणि ट्रम्प यांच्यात तीव्र शाब्दिक खडाजंगी झाली आहे. ट्रम्प यांच्या अणुबॉम्बच्या धमक्यावरून मेलोनींनी आता सुनावलंय. ट्रम्प यांनी आपली दादागिरी कमी करावी असं मेलोनी यांनी म्हटलंय. जगात 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत पण आजवर फक्त अमेरिकेकडून त्याचा वापर झालाय. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी ट्रम्प यांना खडे बोल सुनावले. ट्रम्प यांनी आपले शब्द जपून वापरावे असं मेलोनींनी म्हटलंय. अमेरिकेच्या युद्धाच्या भूमिकेला इटलीनं आता तीव्र विरोध दर्शवला आहे. इटलीच्या पंतप्रधान मेलोनींना ट्रम्प यांनीही प्रत्युत्तर दिलंय. मेलोनींमध्ये धाडस नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केलंय. धाडस दाखवलं नाही, इराण युद्धाला पाठिंबा दिले नाही याची त्यांनी आठवण केली. इराणच्या शक्तीला इटलीचे मेलोनी सरकार घाबरलं अशी बोचरी टीका ट्रम्प यांनी केली. इराणवर हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला मेलोनींनी पाठिंबा दिला नाही कारण त्यांच्या धाडसाची कमतरता असल्याचं ट्रम्प म्हणाले. यापूर्वी मेलोनींनी पोप लिओबद्दल ट्रम्प यांनी केलेली टिप्पणी ही अस्वीकार्य असल्याचं म्हटलं होतं. त्यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की मेलोनी अस्वीकार्य आहे कारण इराणकडे काही मिनिटात इटलीचा नाश करू शकणारं अणुशस्त्र असू शकतात याची त्यांना चिंता होती.